औरंगजेबाच्या कबर काढण्याच्या मागणीनंतर राज्यभरामध्ये मोठे पडसाद दिसून येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर कालसह 2 दिवसांमध्ये राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांमार्फत आंदोलन करण्यात आले। मालेगाव शहरात देखील याच ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांमार्फत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसंच हिंदुत्ववादी संघटनांमार्फत आंदोलन देखील करण्यात आले। विविध घोषणाबाजी करण्यात आली। राज्यभरातील घटनांच्या पार्श्वभूमी बघितले असता नागपूरमध्ये काल झालेल्या जाळपोळीनंतर मालेगावमध्ये देखील मालेगाव शहराला संवेदनशील शहर म्हणून बघितलं जातं। त्या पार्श्वभूमीवर सकाळपासून मालेगाव शहराचे जनजीवन अतिशय पूर्व पद्धतीने त्याच पद्धतीने सुरळीत व्यवस्थित सुरू आहे आणि ज्या पद्धतीने पोलिसांकडून देखील मालेगाव शहर शांतता ठेवण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। आपण मालेगावातील शिवतीर्थ चौकात आहोत। सकाळपासून मालेगाव शहराचं जनजीवन सुरळीत पद्धतीने सुरू आहे। नागपूरच्या घटनेचं मोठ्या मंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे पडसाद मालेगाव शहरामध्ये दिसून येत नाही आणि ज्या पद्धतीने सकाळपासून शांतता आणि सुव्यवस्था या ठिकाणी दिसून येत आहे। मनोहर शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।